नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मार्गशीर्ष गुरुवार आणि शेवटचा अ, चौथा गुरुवार आणि त्याच दिवशी एकादशी, त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे की शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे, मग आम्ही उपवास सोडायचा का, व्रत सोडायचं का, काय करायचं नक्की. तर या संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्रताच्या उद्यापन कधी करावे, त्याचं योग्य पद्धत काय आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कसे तुम्ही उद्यापन करायचं आहे, हे या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर एकादशीला उद्यापन कसे करावे, एकादशीला उद्यापन कोणी करावे. तर सर्वप्रथम जर तुमचा पहिला, दुसरा आणि तिसरा यापैकी कोणताही गुरुवार जर सुतकामध्ये, अडचणीमध्ये एखादा सुटला असेल, तरीही तो गुरुवार तुम्ही सोडून पुढच्या गुरुवारपासून तुम्हाला गुरुवार हे व्रत करायचं असतं. पण त्याचं उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी झालं पाहिजे. म्हणजेच काय तर या व्रताचं जे उद्यापन असतं ते मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी, शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं. त्यामुळे तुम्ही देखील जरी तुमचा एक पहिला, दुसरा जरी सुतकामध्ये, अडचणीमध्ये गेला असेल, तर तरी त्याचं तुम्ही शेवटच्या गुरुवारीमध्ये काहीच तुम्हाला अडचण नाही आहे, तर त्या दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे. एकादश आहे, मग काय करायचं आपण, तर ज्या महिलांची एकादशी व्रत आहे त्यांनी या दिवशी हे व्रतचं उद्यापन करायचं नाही. त्यांनी पौष महिन्यातल्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे. कारण एकादशीचा उपवास आणि मार्गशीर्ष उपवास, दोन्ही उपवास एकाच दिवशी घडू शकत नाहीत. दोन पूजा आपण एकाच वेळी करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. कोणत्याही एकाच पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं. तर अशामध्ये तुम्ही एकादश तर सोडू शकत नाही, त्यामुळे तुम्ही एकादश या गुरुवारी करायची आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर अशा वेळी त्यांनी पौष महिन्याच्या गुरुवारी याचं उद्यापन करावे. पौष महिना पण खूप शुभ आणि चांगला महिना असतो. कोणताच महिना वाईट नाही किंवा कोणताच महिना अशुभ नसतो. हा महिना सूर्यदेवाला समर्पित असतो. या महिन्यामध्ये सूर्यदेवाचे उपवास केले जातात. त्यामुळे कुठलाही मनात गैरसमज न करता तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे. जर काही महिलांना शेवटच्या गुरुवारी अडचण सुतक आला असेल, तरी देखील तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं आहे. या व्रताचं उद्यापन करावंच लागतं, त्याशिवाय याचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही. त्यामुळे जर चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर अडचण आली असेल, तर त्याचं उद्यापन पौष महिन्याच्या गुरुवारी तुम्हाला करायचं आहे. ज्या महिलांची एकादश नाही, अशा महिलांनी एकादशी दिवशी उद्यापन करू शकता. कारण एकादशी ही खूप पवित्र आणि शुद्ध मानली जाते आणि या दिवशी या व्रताचं उद्यापन आलेलं आहे, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्या महिलांची एकादश नाही, त्यांनी याचं उद्यापन निसंकोचपणे या दिवशी करायला काहीच हरकत नाही. कारण हा खूप शुभ दिवस आहे उद्यापन करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला या दिवशी उद्यापन तुम्ही करू शकता. तर उद्यापन कसे करायचं आहे, तुम्ही नेहमीप्रमाणे तुमची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तुम्ही पुस्तक वाचायचं आहे आणि रात्री तुम्हाला 3 सांजेच्या नंतर तुम्हाला 5, 7, 11, 21 अशा सुवासिनी घरी बोलवायच्या आहेत. जर एवढ्या नाही जमल्या तर एक तरी सुवासिनी, एक तरी कन्या तुम्हाला घरी बोलवायची आहे. तिला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांना एक प्रत या पुस्तकाची तुम्हाला द्यायची आहे आणि एखादं फळ तुम्हाला या दिवशी त्यांना, सुवासिनींना, कुमारिकांना त्यांना द्यायचं आहे. काही ठिकाणी महिला जेवू देखील घालतात, सुवासिनी जेवायला घालतात, कुमारिकांना जेवायला घालतात. तर तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही उद्यापन करू शकता. सगळ्याही पद्धती अगदी योग्य आहेत आणि त्या आपल्याला शुभ लाभ देत असतात. त्यामुळे तुमचे हे गैरसमज दूर झाले नक्कीच असतील. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला विसरू नका. एकादशी असेल तरी तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं आहे. पण ज्यांची एकादशी आहे त्यांनी मात्र पौष महिन्यामध्ये ह्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. कारण एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे आपण एकादशीला सत्यनारायण करत नाही, पण माता लक्ष्मीचं जे हे व्रत आहे त्याचं उद्यापन मात्र आपल्याला या दिवशी केलं तरी चालेल. तर अशी होती आजची माहिती. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगा, कारण तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण आपण हे व्रत 4 गुरुवारचं आहे. कारण या वर्षामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडलेले आहेत. त्यामुळे आपली ही सांगता 4 गुरुवार झाल्यानंतरच करायची आहे. आपण 3 गुरुवार करून याची सांगता किंवा उद्यापन नाही करू शकत.
त्यामुळे याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. 4 गुरुवार आहेत तर तुम्हाला 4ही गुरुवार करून तुम्ही पौष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा ज्यांचा उपवास नाही त्यांनी या दिवशी 4थ्या गुरुवारी देखील उद्यापन केलं तरी काहीच हरकत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची जशी इच्छा होईल तसं तुम्ही उद्यापन या दिवशी करा. तर अशी होती ही आजची माहिती. आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि